फैंसी गारमेंट एंड किड्स मॉल, शेरवानी, कोट पैंट, 3 पीस, शूटिंग, शर्टिंग, टेलरिंग, बच्चे और बच्चियों के लिए कई सारी कपड़ों की वैरायटियां। हमारा पता आयशा नगर पुलिस स्टेशन के सामने, हजार खोली, मालेगांव। प्रोप्राइटर चांद खान। मानव समाचार, मानवता के हक में। सर्वांना विनंती आहे, लवकर संपवतो पण थोडं शांत बसा. अध्यक्षीय समारोपाचे भाषण हे खरं तर लांबलचक आणि सर्व मुद्द्यांना टच करणार असलं पाहिजे असा संकेत आहे, तरी सुद्धा मी थोडक्यात संपवतो. आज आपण सर्वजण महाराष्ट्र पोलिसांच्या रेजिंग डे सप्ताहाच्या निमित्तानं आज आपण कार्यक्रम आयोजित केला आहे, त्यासाठी जमलो आहोत. त्यामागची खरी मार्गदर्शन माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक शेखर सरांचं आहे. त्याच्यामागची प्रेरणा माननीय पोलीस अधीक्षक शहाजी उमाप सरांचं आहे. आणि आम्ही सर्व मालेगाव पोलीस दल त्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आणला. या कार्यक्रमासाठी आपल्या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख विशेष आकर्षण संजयजी नार्वेकर, प्रार्थनाजी बेरे, आमचे प्रांत अधिकारी शर्मा साहेब, संधू साहेब, सरोशी साहेब, एकदंत फिल्म्स ज्यांच्या मदतीशिवाय हा कार्यक्रम झाला नसता ते एकदंत फिल्म्सचे अमितजी कुलकर्णी आणि आपण समस्त नागरिक मालेगावकर. मॅडमनी सांगितलं की आम्ही कुटुंब आहोत. खरंच वी आर लाईक फॅमिली. आम्ही मालेगावकर हे कुटुंब आहोत. आम्ही हे वारंवार बघितलेलं आहे की आमच्या नावावर कायम असं म्हटलं जातं की हे संवेदनशील आहे, गाव संवेदनशील आहे, इथं काही घडू शकते, इथं काही होऊ शकते. परंतु आता मला 1 महिना झालेला आहे आणि 2-3 कार्यक्रमामधून मीही अनुभव घेतला आहे. माझ्या अधिकाऱ्यांनी सुद्धा आम्ही चर्चा करतो. मी गावातील आजचे जे काही आपले सगळ्या संघटनांचे पदाधिकारी, सर्व लोक आपण हजर आहात, यांच्या चर्चेतून मला असं जाणवते नार्वेकरजी की हे गाव संवेदनशील आहे, परंतु हे गाव आता संवेदना जपणारे गाव बनत आहे. आपण काय म्हणू शकतो त्याला? आपल्याला इथे मालेगावमधील सर्व घटकाचे, सर्व समाजाचे, हिंदू, मुस्लिम, सर्व प्रकारचे लोक आणि खास करून माझ्या महिला भगिनी ज्या संख्येने आल्या आहेत त्यांचे देखील मी खरं कौतुकच करतो की एवढ्या संख्येने आपण शॉर्ट नोटीसवर आलेले आहात. आता आपण बघत आहोत की या पोलीस रेजिंग डेच्या निमित्तानं अनेक उपक्रम आपण घेत आहोत. उद्याला आपण नेत्र तपासणी कॅम्प पोलीस ड्रायव्हर यांच्यासाठी घेत आहोत. आणि आजचा जो पत्रकार दिन होता त्यासाठी मी पत्रकारांना शुभेच्छा फॉर्मली देतो. पण आपण उद्याला विशेष कार्यक्रम ठेवलेला आहे. सोबत आपण उद्या रोड शो सुद्धा ठेवलेला आहे. आणि ज्या फिर्यादी लोकांचे मुद्देमाल वगैरे आमच्याकडून गुन्ह्याचा तपास झाल्यानंतर हस्तगत केल्या गेल्या आहे ते देखील आम्ही त्यांना आता परत करण्याचा उपक्रम ठेवलेला आहे. एकंदरीत काय की प्रत्येक विभागाला काहीतरी एक आयडेंटिटी असते. त्याची पोलिसांची आयडेंटिटी म्हणजे हा रेजिंग डेचा सप्ताह. त्याच्या निमित्तानं आपण काहीतरी कार्यक्रम घ्यावा आणि लोकांपर्यंत पोहोचावं. पोलिसांचा आणि जनतेचा विषय जो आहे तो आहे पोलिसांची प्रतिमा आणि पोलिसांवर असल्या जनतेचा विश्वास. त्यासाठी आम्हाला 2 पावलं चालावं लागते. आम्हाला आमची प्रतिमा चांगली घेण्याचे प्रयत्न प्रत्येक वेळेस करण्याची संधी मिळते ते आम्ही घेत असतो. आणि आम्ही ती जर पूर्णपणे पार पाडली तर तुम्ही सुद्धा ती 100 पावलं चालून ते आमचा विश्वास ठेवता. हे आपलं 2 वे कम्युनिकेशन
अतिथींना बोलवण्यामागचं कारणच हे होतं की त्यांच्या निमित्तानं नवीन वर्षाची सुरुवात आपण अशा पद्धतीने करावी की सिने कलावंत आणि पोलीस यांचं वेगळं नातं आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. आम्ही चर्चा करत होतो त्यांची ऑन स्क्रीन लाईफ आणि ऑफ स्क्रीन जी लाईफ आहे ती देखील आपल्यासारखीच आहे, पोलिसांसारखीच आहे. त्यांना देखील 24 तास बिझी राहावं लागते. त्यांचं देखील कामकाजाचं शेड्युलिंग हे मेहनतीचं आहे. मी एवढं सांगेल की अख्ख्या बॉलिवूडमध्ये आपण बघितलं तर सिंघम सारखा जो पिक्चर आहे तो फक्त पोलीस दलावरच निघू शकतो. तिथे आपण पोलीस व्यतिरिक्त कुठल्याही विभागाच्या कार्यपद्धतीवर असा एवढा मोठा पिक्चर निघाला तर कधी आपण बघितलेलं नाही आहे. त्याच्यामुळं सिने कलावंत आणि पोलिसांच्या या मेलमिलाफातून आपल्या शहराला काहीतरी मार्गदर्शन व्हावं, या दोन प्रमुख अतिथींचं आपल्यासोबत इंटरॅक्शन व्हावं आणि पोलीस दलाच्या कार्यक्रमांना थोडं मालेगावकरांची जरा जी थंडी दिवसापासून वाढली आहे थोडंसं जरा जोशचं वातावरण यावं हा आम्ही याच्या मागे हेतू ठेवला होता. माननीय पोलीस अधीक्षक शहाजी उमाप सर हे पोलीस भरतीमध्ये नाशिकला बिझी आहेत, ते त्यांनी देखील या कार्यक्रमाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपण समस्त जे आज मालेगावकर इथे जमलेलो आहोत त्याच्या वतीने मला अशी प्रमुख पाहुण्यांना मी ग्वाही देऊ इच्छितो की आम्ही सगळेजण मिळून मालेगावकर आहोत. आम्ही आमची जी काही इथली रूढी परंपरा, आमच्या इथलं जे काही जीवनमान, आमचं जे काही इथलं चालचलन आहे ते आम्हाला मान्य आहे आणि आम्ही त्यातून आता 2023 वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि आम्हाला कुठेतरी खात्री आहे की आम्ही सगळे घटक मिळून एक चांगलं उज्ज्वल मालेगाव घडण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू. शेवटी मी हे बोलेल की राष्ट्रीय एकात्मता, सर्व धर्म समभाव आणि सगळेच हे जे काही आपल्या राष्ट्रीय एकात्मतेच्या गोष्टी आहेत त्याच्या अनुषंगाने हा कार्यक्रम त्याला भर पाडणारा, त्याच्या ती संवेदना वृद्धिंगत करणारा ठरावा अशी देखील माझी अपेक्षा आहे. या कार्यक्रमासाठी आपल्याला ज्या सर्व घटकांनी आज सहकार्य केलं आहे, विशेष करून एकदंत फिल्मचे अमितजी कुलकर्णी आणि हा हॉल त्यांनी उपलब्ध करून दिला ते अग्रसेन भवनचे सर्व पदाधिकारी आणि आपण समस्त मालेगावकर, रियाज भाई असतील यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे. माझ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुद्धा आपण पूर्ण संख्येने हजर राहिला आहात त्याचा देखील मला आनंद आहे. या अध्यक्ष समारोपाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना आगामी वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांना चांगलं दीर्घायुष्य लाभो. आपण जे काही मनोरथ ठेवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला यश मिळो हीच इच्छा व्यक्त करतो आणि माझं अध्यक्ष समारोपीय भाषण इथंच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यांनी आभार प्रदर्शन करावं. Good evening, dear all. I feel incredibly honored and privileged to be given the opportunity for presenting the vote of thanks on this occasion of Maharashtra Police Raising Day. The Maharashtra Police Foundation Day is celebrated on 2nd Jan of every year and commemorates the presentation of the state flag given to us by the then Prime Minister Jawaharlal Nehru on 2nd January 1961. This day signifies exuberance and vitality for all police personnel and instills the feeling of brotherhood amongst us all. Hence, on this momentous day for us, I would firstly like to thank you, our Chief Guest for the day, Sanjay Narvekar sir and Mrs. Pratna Berry ma'am for gracing the occasion and delivering an incredible dance performance. Thank you ma'am. I would also like to thank SGM Sir Vijayanand Sharma Sir to be present over here. Along with them, I would also like to thank the media groups, both print and electronic, social group, sports group, members of the Divyang fraternity, and most importantly, the management of Agarsen Bhavan and Riyaz Ansari Harun Bhai for their stupendous arrangements. I would also like to thank Mr. Amit Kulkarni of Ekanta Films for facilitating the arrangements. Ms. Pallavi Kadam has also been vital in the conduct of the program and I would like to extend my sincere vote of thanks to her. Last but not the least, I would also like to applaud the work of the police personnel who have wholeheartedly conducted the arrangements along with the regular work routine. Finally, I on the behalf of Nasik Gramin Police and under the guidance of SP Shahji Umap sir and additional SP Aniket Bharti sir wish every one of you happy Maharashtra Police Foundation Day. Thank you.